तो हाय फ्रेंड्स, आणि मी आलो आहे कोस्टल कॉलनी जवळ आलेलो आहे. इथून मला पुढे जायचं आहे वाशी साईडला. कारण वाशीवरून मला जायचं आहे कल्याणच्या दिशेने, आणि आपण कल्याण मार्गेत जाणार आहोत. तर इथून आपल्याला हा सरळ जो ब्रिज बनलाय तो घ्यायचा नाही आहे, तो सरळ घाटकोपरला जातो. आपल्याला खालून लेफ्ट मारायचं आहे, खालून राईट मारायचं आहे. हा लेफ्ट घेतला की राईट मारायचं आहे. तर सरळ गेलो आपण तर सरळ आपल्याला घाटकोपर लागेल, आणि आपल्याला तिथे नाही जायचं आहे. घाटकोपरला आपल्याला इथून राईट मारायचं आहे. जसा हा ब्रिज बनलाय ना माझ्या राईट साईडला, त्यापासून इथे ट्रॅफिक खूप म्हणजे खूप कमी झाली आहे. नाही तर पूर्वी भरपूर ट्रॅफिक असायची, भरपूर पाठीपर्यंत लाईन असायची, रांगा असायच्या गाड्यांच्या. जेव्हापासून हा ब्रिज बनलाय तेव्हापासून रांग नाहीशीच झाली आहे. नाहीशी म्हणजे गायबच झाली आहे, तर रांगच नसते. सहज तुम्ही फर्स्ट सिग्नलमध्ये क्रॉस करू शकता. नाही तर आधी काय व्हायचं माहिती आहे, आधी तुम्हाला सिग्नल भरपूर क्रॉस करायला लागायचे. कसंही चालत आहे इकडे गाड्या. डायरेक्ट कनेक्ट होतो हा महाराष्ट्र नगर वाशी हायवेला, जो तुम्हाला थेट वाशीवरून डायरेक्ट थेट तुम्हाला नेतो तो कळंबोली, पुणे आणि गोवा या ठिकाणी. या रस्त्याला भरपूर ट्रॅफिक असते. माझं काम आहे तिथे, जिथे मी जातोय तिथे. बघूया आज काम होत आहे की नाही माझं. झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर काय आपल्याला परतीचा प्रवास करायचाच आहे. हा एक ब्रिज बनवला, तो एक सोयीस्कर ब्रिज आहे. त्याला खालून भरपूर ट्रॅफिक असायचे आणि गाड्या कशाही चालवायचे. खास करून मोठमोठे जे डंपर्स वगैरे आहेत ते जायचे, त्याच्यामुळे छोट्या वाहनांना भरपूर त्रास व्हायचा. पण जेव्हापासून हा जो ब्रिज बनवला, इथे मोठ्या वाहनांना अलाउड नाही आहे. हा दिसला असेल तुम्हाला, पण सहसा जास्त मोठ्या वाहन इथून अलाउड नाही आहेत. फक्त कार, बाईक यांना अलाउड आहे, आणि छोटे टेम्पो वगैरे असतील, ऑटो असतील त्यांना अलाउड आहे. बाकी कोणालाच अलाउड नाही इथे या ब्रिजवर. सोयीस्कर ब्रिज आहे हा. इथे डम्पिंग ग्राउंड साठी रस्ता गेलेला आहे डायरेक्ट. या डम्पिंग ग्राउंडची कॅपॅसिटी सुद्धा भरलेली आहे, पुढे जाम झालंय ते. आणि आता नवीन डम्पिंग ग्राउंड ओपन केलेलं आहे, ते म्हणजे कांजूरमार्गला. हे इथे अणुशक्ती नगर आहे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, जिथे आपले वेपन्स बनवले जातात. म्हणजे जे काय स्फोटक पदार्थ आहेत जे आपल्या सैन्यामध्ये वापरले जातात ते बनवले जातात. तिथून नॉर्मल लोकांना एंट्री नाही आहे. तर राहणारे लोक राहतात तिथे, तिकडचे स्टाफ वगैरे, पण शक्यतो नॉर्मल माणूस नाही जाऊ शकत विदाउट परमिशन, विदाउट एनी रिझन. तुमच्याकडे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे तिकडे जाण्यासाठी, तरच तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज तुमची एंट्री डिनाईड करण्यात येते. हा जो पॅच हा बरोबर नाही बनवलाय, कारण का हा जो पॅच आहे ना, हा जमिनीला लागूनच बनवलाय. त्याच्यामुळे
तो काही खास बनवण्यात आला नाही. बाकी तो वरचा रस्ता तो खूप स्मूथ आहे एकदम. इथेही ट्रॅफिक मिळते म्हणजे कारण असं की पूर्ण सगळ्या ठिकाणून गाड्या इथे जमा होतात हायवेला. मुंबई आणि गोव्याला जाण्यासाठी, त्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूर इथे जाम होते. एवढ्या वेगाने गाड्या जातात ना, बापरे. सगळेच व्हेकल तुम्हाला पळताना दिसतील इथे. रस्ता बनवला आहे तसा, आणि इथे लिमिट दिलेली आहे ती म्हणजे 70-80 ची लिमिट आहे. त्याच्या खाली तुम्ही चालू शकत नाही. जर चालवलं तर मग तुम्हाला पाठची गाडी सारखी हॉर्न देणार, हे मात्र खरं आहे. एसटी वाला तर बघा काय पळवतोय, सुसाट पळवतोय एकदम. वाईची गाडी आहे. सातारा जिल्हा सातारा. माझ्या स्पीडपेक्षा जास्त आहे तो एसटी वाला. काय चालत आहे गाडी. NH11 सातारा शहर. इथून एक लेफ्टने पण आहे ब्रिज, पण त्या ब्रिजने जाऊया. जो जुना ब्रिज होता तो ओपन केलेला, ऍक्च्युली रिपेअर केलाय. त्याच्यामुळे जो इथे लाईन आहेत त्या वाढल्या आहेत. ते फक्त 3 होते, आता 3-3-6 झाले आहेत. भरपूर उत्कृष्ट काम केलेलं आहे. असं काहीतरी काम केल्याने चांगलंच वाटतं हमेशा. फक्त 50ची स्पीड लिमिट आहे, तरी गाड्या सुसाट जातात. हा बघा माझ्या बाजूला. उत्कृष्टरित्या ब्रिज बनवलेला आहे एकदम. या ब्रिजवरती गाडी चालवायची म्हणजे मजाच एक नंबर आहे. खरंच एक नंबर मजा आहे. रस्ता एकदम स्मूथ आहे. गाडी जी पळते ना, ऑसम फील होत आहे.
डागडुग 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 मध्येच बनवलेले आहेत डागडुग. ॲक्च्युली ते स्पीड कमी करण्यासाठीच बनवलेले आहेत, आपल्या सेफ्टीसाठी. तरी सुद्धा ते डागडुग डागडुग होत आहेत ना, त्याने गाडीचे पूर्ण पार्ट्स आणि पार्ट्स हलून जातात. असं व्हायब्रेट होती एवढी गाडी. आणि इथे मला भासकायला होतं, कारण का हा जो नवीन टोल नाका आहे ना, त्याच्यामुळे कळत नाही की बाईकचे कुठे आहेत आणि कार्सचं कुठे जायचं आहे. हे बघा असं ते वाचकायला होतं. सो आपण लेफ्टने जाऊया. इथे पण ओपन झालेलं आहे ॲक्च्युली एक्झिट, पण आपण तिथूनच आलो पाठूनच सरळ लाईनीत. हे आलं वाशी, नवी मुंबई शहर महानगरपालिका. ते डेव्हलप झालेलं आहे पूर्णपणे वाशी शहर. समोर बोर्ड पण लिहिलेला आहे, तुम्हाला कुठे जायचं तशी दिशा दिलेली आहे. पुणे गोवा राईट साईडला जा, पनवेल राईट साईडला, ठाण्याला जायचं असेल तर लेफ्ट साईडला, सानपाडा असेल तरी खालून राईट साईडला. मग आपल्याला जायचं असेल ठाण्याला, आपल्याला जायचंय म्हणजे ठाण्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे तो शिवफाट्याला जातो कल्याणला. सो आपण तिथे जाणार आहोत. सो आय एम टेक अ लेफ्ट. पण लेफ्ट घेऊया. त्याच्या ब्रिज चालू आहे ना, लिहिलं तर आहे आता बोर्ड वगैरे. सो बघूया, चालूच असणार. ठाणा, घणसोली, कळंबोली, घणसोली, कोपरखैरणे, महापे, कल्याण, डोंबिवली या दिशेने. IBS हॉटेल, भरपूर महाग हॉटेल आहे IBS हॉटेल. फुल कर्व आहे यार रोड. हे पण रोड जे बनवले आहेत ना, जबरदस्त रोड बनवलेले आहेत. इथून पण आपल्याला हा ब्रिज नाही घ्यायचा, नाही तर आपण परत वाशीला जाऊ. त्याच्यापेक्षा खालून जायचं आपल्याला. पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा बनवलेला आहे बघा ना. आणि हे तुर्भे स्टेशन माझ्या लेफ्टला. तुर्भे, नवी मुंबईचा तुर्भे स्टेशन बनवून ठेवलं आहे का लोकांनी, मध्येच पाहिजे असा. तुर्भे हे हॉर्न मार्क आहेत. थोडा मोठा रस्ता आहे, एवढा स्पेस आहे, 3 लेन आहे, ऑलमोस्ट 4 लेन आहे ही, तरी हॉर्न निघते आपला पॅ 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 पॅ. हे बघा, एन टाइमाला टर्निंग देतो. मूर्ख आहे ना एक नंबरचा. हे कुठून आलेत काय माहिती मुंबईला. आपण वाशीला जातो, सो आपल्याला तिथे नाही जायचं आहे. तर ठाण्याला जायचं आहे, ठाण्याच्या दिशेने जायचं आहे. तर काय ते कोपरखैरणे स्टेशन येत आहे.
त्यानं जाता आपल्याला सरळ जायचं आहे मुलुंड, ठाणे आणि कोपर खैऱ्याने. बहुतेक त्यांच्याकडे इंडिकेटर नसणार. बघा इंडिया 300 आहे साईडला माझ्या. आपल्याला इथूनच राईट मारायचा. महापे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा जाण्यासाठी राईटने टर्न मारा. ते सिग्नल नाही आहे, बंद आहे वाटतं. हा बघा, हा ब्रिज बघा, नावाला ब्रिज बनवला सुद्धा, मेंटेनन्स नाही केलं अजून तिथं. मी ह्या ब्रिजनी म्हणजे लाईफ मध्ये आहे ना पहिल्यांदा बाईक घेऊन आलो ते म्हणजे 2020ला. तेव्हा कोरोना होता, तेव्हा बाईक घेऊन आलेला ऍक्च्युली ह्या रोडने. तेव्हा मला रस्ता भरपूर लांब वाटलेला. लोक एवढा मोठा रस्ता आहे कधी पोचायला होईल. तेव्हा मला अंदाज पण होते की किती मिनिटाचा रस्ता आहे हा. तेव्हा मला चक्क 1.5 ते 2.25 तास लागलेले 2020ला. हे मिलेनियम पार्क आहे. तुम्हाला खाली उतरलात की लेफ्ट मारून राईट मारायचं आहे. तिथे बिझनेस मिलेनियम पार्क आहे. MIDC, महापे, तुर्भे, कल्याण, डोंबिवली. ब्रिज वरती रस्ता बरोबर नाही आहे, खराब ब्रिज आहे. जेव्हा रस्ता खराब असतो ना तेव्हा रात्रीच्या वेळेला गाडी चालवायला भरपूर प्रॉब्लेम येतो, कारण का रात्रीचे रस्ते नीट दिसत नाही. अचानक कधी खड्डा येतं ते कळत नाही. त्यासाठी स्ट्रीट लाईट असणं गरजेचं आहे. आणि बाबा हे का असे हळू चालत आहेत, या गाड्यांपासून सावध राहिलेलंच बरं आहे. बघ खास करून या कंटेनर्स पासून. त्यांचं चालवणं धड नसतं. कधी पलटी होतील, कधी त्यांचा टायर स्लिप होईल, कधी त्यांचा टायर फुटेल आणि काय होईल त्याचं सांगताच येत नाही त्यांचं. आणि शक्यतो त्यांच्यापासून लांब राहून गाडी चालवलेलंच बरं. कल्याण MH05
बघितलात ही अशी परिस्थिती आहे इथे त्या हायवेजला. शक्यतो केअरफुलीच गाडी चालवा जेव्हा कधी तुम्ही हायवेवरून जात असाल, कोणताही हायवे असेल तो. सेफ्टी मस्ट बी फर्स्ट. हेल्मेट चांगला वापरा, चांगल्या क्वालिटीचा हेल्मेट वापरा, जेणेकरून तुमच्या मेंदूला काही इजा होणार नाही. आणि मेंदूवरती सगळं डिपेंड असतं. आपण जेव्हा पडतो तेव्हा जास्त मार मेंदूला लागतो, तो त्या हेल्मेटमुळे बचावतो. जर तुमचं हेल्मेट चांगल्या क्वालिटीचा असेल, आयएसआय असेल, डॉट असेल, ECS असेल, तर भरपूर सेफ्टी आहे तुमच्या. तुमचा जीव तरी वाचू शकेल. शक्यतो कसंही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही पद्धतीने वेडा वाकडा ओव्हरटेक करू नका. जर शक्य असेल तरच ओव्हरटेक करा, नाही तर तुमच्या लाईन मधून तुम्ही सरळ जा. तुमच्या लाईन मध्ये तुम्ही आरामात हळू चालत जाऊ शकता. टेडी बिअर्स भरपूर आहेत बापरे. चला मग आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण का जर जास्त व्हिडिओ बनला तर जास्त मोठा होईल. सो मला मोठा व्हिडिओ बनवायचा नाही, छोटाच बनवायचा. तुम्ही पण कंटाळा असाल बघून. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असेच माझे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट सुद्धा करा. सो चला बाय.